अजून काही दुकानासमोर तर काय काम झालंच नव्हतं बरं का मित्रांनो. काय झालं ते झालं तुम्हाला सांगतो. तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या अजून एक या नवीन ब्लॉगमध्ये. मी धाराशिवचा एक छोटासा ब्लॉगर. आता मम्मीने डब्बा ठेवला घरी, काय मालकाची स्कूटी घेतली, लगेच निघालो दुकानावर. तर काय पोचलो की दुकानावर थोड्या वेळात. तुम्ही लवकर फॉलो करून घ्या बरं का मित्रांनो. बाजूवाल्याच्या हॉटेलमध्ये गेलो जरा, तिथं काय काम करू लागला. गाडी बिले घाण झालती, म्हणलं थोडी गाडी पुसून घ्यावं. A few moments later. तर आपल्या दुकानासमोर झालं असं होतं की जे काम होतं रस्त्याचं सर्व्हिस रोड, त्याची काही लवकर होणार गेलं. थोड्या वेळात आला आपला मित्र, त्याला बसवलं दुकानावर. मी निघालो डायरेक्ट जेवण कराय बरं का मित्रांनो. ही जी लोकेशन आहे का मित्रांनो, माझ्यासाठी लय खास आहे बरं का. माझा इथे व्हिडिओ व्हायरल झाला. जर तुम्हाला धाराशिव टॉपचे जर दिवे बघायचे असले तर मला फॉलो करून घ्या. मी ब्लॉग मध्ये पुढच्या टाकल बरं. घरी गाडी लावली, मालकाच्याच गाडीत बसून आलो मोठ्या बरं का दुकानावर आलो, हिसाब दिला मालकाला. डायरेक्ट निघालो आपण वैराग नका शाळेवर, कारण की तिथं आपल्याला टाक्या द्यायच्या होत्या बरं का. थोड्या वेळात पोचलो गेटवर. आपल्याला मध्ये काय एंट्री नाही व्हिडिओ काढायला, त्यामुळे मधली मी काय काढली नाही. तर वापस निघालो तिथं टाक्या देऊन बरं. जात जिथं पंक्चर काढायला टायर टाकायचं होतं तिथं आपण टाकलं. आपला मित्र कसं बघतो. संध्याकाळी ते वाजले होते 7. काय जगदंबा हॉटेलची काय ऑर्डर आली, म्हणलं आता थांबायचं ना, चला लवकर जावंच लागतं. थोड्या वेळानं पोहोचलो त्यांच्या हॉटेलवर, त्यांना टाकी दिली आणि त्याच्यात थोडं समोर नर्सरीवर बी आपल्याला टाकी दिली. तर विषय असा झाला होता, आम्हाला वाटलं सर्व्हिस रोडनं गाडी जाईल, काय तिथनं गाडीच गेला. लगेच वापस चौकात येऊन बघतो तर काय सगळे बारके पोरं बसले होते. मी बी जाऊन बसलो त्यांच्यापाशी. काय सीताफळ खाऊ लागलो. मला दिलं नाही बरं का खायला. कॅमेऱ्यात बघून काय नुसतं दात पडला होता, मला दातच दाखवू लागला बरं का मित्रांनो. ही गाडी कोणची आहे तेवढी सांगा बरं का सगळ्यांनी. ही गाडी मला काही समजलीच नाही बरं का कोणची आहे ती. तर व्हिडिओ आवडला असेल तेवढं लाईक फॉलो करा बरं का. तर भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय बाय.